सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. काय होत जे तुटलेलं आहे ना, सदा नाम घोष जो सतत चालू आहे. मुंह हलेना कंठ हलेना जीवा स्मरेना राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. तो घोष चालू आहे. तो घोष काय सतत चालू आहे. विठ्ठल 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 ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. अरे तो घोष चाले ना. इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, वासुदेव करीतो फेरा, वाडी आत बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाप न द्याल तर जातो मागा रागा. फक्त त्याला विसरायचं नाही. जे घोष जो चालू आहे ना, सतत त्या सद्गुरूंनी त्याची आपली काय करून दिली, आपल्या कानामध्ये तो घातलाय. आपल्याला सांगितलंय कसं लक्ष ठेवायचं. तशी एखादी आई असती, बाहेर जरी काम करत असली आणि मूल आतमध्ये झोपलेलं असतं ना पाण्यात, तरी तिचं लक्ष कुठं असतं. बाहेर काम करते पण लक्ष त्या मुलापाशी असतं, चित्त मुलापाशी असतं. लेकुराचे
तसंच आईचं जसं चित्त त्याच्या मुलापाशी असतं. काय करते, झोपेत न उठलाय का, सारखं ते तिचं कान तिथंच असते, तिचं लक्ष सारखं चित्तामध्ये तिचा मुलगा असतो, ते मूल असतं. थोडा जरी आवाज झाला ना, थोडा जरी मुलाचा, बाकीच्या शेजारी शेजारी असतात बसलेले, मुलगा उठलाय हे आईला लांब असतो तरी समजतं. शेजारीला कळतं का, शेजारी बसणाऱ्याला तिला कळतं. ती म्हणते मला तर आवाजच नाही आला, मला नाही आवाज आला, तुला कसं काय आवाज आला? का? कारण की तिच्या चित्तामध्ये तो ते आहे, चित्तामध्ये तिचा मुलगा आहे, चित्तामध्ये तिचं बाळ आहे. तसं लक्ष आपल्याला सद्गुरूने जे दिलंय ना त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. काही करा, काम करा, सगळं करा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सगळं करायचंय. संसार सोडायचा नाही, सगळं करायचं. हाताने काम आणि मुखाने राम. हाताने काम करायचं पण मुखामध्ये आतमध्ये चित्तामध्ये त्या भगवंताला ठेवायचं. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. ज्यावेळेस सतत चित्त त्याच्यावरती राहतं ना, मग स्थिती होते. त्याला चित्तामध्ये एवढं दृढ करायचं, एवढं दृढ करायचं. आपण झोपीत जरी असलो ना तरी सुद्धा आपल्याला तिथंच लक्ष पाहिजे. झोपीत न उठल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला नाम आठवलं पाहिजे. झोपताना सुद्धा नामस्मरण करता करता झोपायचं आणि उठल्यानंतर सुद्धा उठल्या उठल्या पहिलं नाम आठवलं पाहिजे. त्यावेळेस म्हणायचं आपलं झोपेत सुद्धा नामस्मरण चालूच होतं. एवढं नामस्मरण, एवढं त्याच्यामध्ये रंगून जायचं. जशी आई त्या मुलामध्ये रंगून गेली ना, जसं एखादी, आता पूर्वी पाहणं विहिरी असायच्या, विहिरीवरती पाणी भरण्यासाठी लांब लांब विहिरी असायच्या आणि गावाच्या बाहेर विहिरी. आता एखादी गृहिणी गेली पाणी आणण्यासाठी चालली, एक घागर घेऊन त्याला जमत नसायचं. एक घागर म्हणलं किती खेपा मारायच्या, म्हणून मग घागरीवर घागर अशा 5-6 घागरी ती घेऊन जायची पाणी भरण्यासाठी. एवढ्या घागरी डोक्यावर असताना तिचा हात अजिबात घागरीला लावत नव्हता. असा रिकामा हात सोडून ती पाणी भरायला की परत घेऊन यायची. का घागर पडत नव्हती? कारण की तिचं चित्त त्या घागरीवर होतं, तिचं लक्ष होतं घागरीवर. तसं आपलं लक्ष त्या भगवंतावर, त्या नामावरती जे चालू ना त्याच्यावरती सतत लक्ष ठेवायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याने आतमध्ये लक्ष लावलं, म्हणूनच म्हणतात आत करा मात मग भेटेल पंढरीनाथ. आधी आतमध्ये जे आहे ना त्याच्यावरती, आतमध्ये विषय नसला पाहिजे, संसार नसला पाहिजे. आतमध्ये जे चालू ना त्याच्याकडे सतत लक्ष, आतमध्ये भगवंत पाहिजे. ज्यावेळेस आतमध्ये भगवंत असतो ना, बाहेर सुद्धा तेच दिसतं. जे आतमध्ये रात्रंदिवस जे करतो ना, चित्तामध्ये जे असतं ना, बाहेर सुद्धा त्याला तेच दिसतं. डोळ्यामध्ये म्हणते, डोळ्यामध्ये जर स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असलं ना तरी सुद्धा दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ दिसत. का? अरे आपल्याला दिसत नाही, दुसऱ्याचं दिसतंय. आपल्या डोळ्यामध्ये एवढं मुसळ आहे ते आपल्याला दिसत नाही. सांगायचा अर्थ काय? आपल्यामधले आहे, आपल्यामधले दोष आपल्याला दिसत नाहीत, पण बाहेरचे, अरे ह्याने असं केलंय, ह्याने तसं केलं, हे काही करतच नाही, हा कामच करत नाही. डोक्यामध्ये आहे ना, अरे काल ह्यांनी भांडणं केली, ह्यांनी काल गायला उपाशीच ठेवलं. चित्तामध्ये काय तेच आहे ना, रात्रंदिवस चित्तामध्ये संसारच आहे. म्हणून बाहेरचं सगळं आपल्याला तेच दिसतंय की हे बायका आहेत, ही माणसं आहेत. वाटतंय का नाही? का नाही वाटतंय? सगळी एकच आहे. वाटतंय का? अरे दिले ना आपल्याला पांडुरंगा ध्यानी पांडुरंगा.
डोक्यावरती काय घेऊन जायच्या? लोणी विकायला जायच्या, दही दूध घेऊन जायच्या, पण म्हणायच्या क्या? गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या की काय म्हणायच्या त्या? कारण की त्यांच्या चित्ताचा विषय तो झालेला, त्याच्यामुळे चित्त त्याच्यामध्ये रंगून गेल्यामुळे त्यांना दुसरं कशाचंच आठवण नव्हती. कारण की आपल्या चित्तामध्ये विषय ओढी भरले जीव यांची करील कोण किव नृपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह सारखं रत्न मिळाले तरी सुद्धा काय करते, विषयाच्या ओढीमध्येच आपण बोललोय. बघा जनाबाई सांगते, आता माझ्या चित्तामध्ये काय राहिलं नाही. हरी हरी यावे माझे मंदिरी हो, प्रभू यावे माझे मंदिरी, घरी नाही दुसरे कोणी, नाही कोणी दुसरे घरी, क्रोध सासरा भी नाही घरी, क्रोध सासरा भी नाही घरी, दंभधीर गेला बाहेरी, दंभधीर गेला बाहेरी, काम भ्रातार नाही घरी, काम भ्रातार नाही घरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी. भ्रांत सासूचा नाही पत्ता, मरुण गेल्या आशा मनशा, मरुण गेल्या आशा मनशा, भक्ती बहिणीची लाभली जोड, भक्ती बहिणीची लाभली जोड, बोध पुत्र निर्माण झाल्याशी चाड, बोध पुत्र निर्माण झाल्याशी चाड, जणी विठ्ठल विठ्ठल जनाबाई सांगते, हरी यावे माझे मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. अरे कोणीच राहिले नाही माझ्या घरामध्ये, या मंदिरामध्ये त्या हरीला हाका मारतात. ये माझ्या चित्तामध्ये आता दुसरं काहीच राहिलं नाही, माझं चित्तच हरिरूप झाले. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त.
तर काय झाली चित्ताची स्थिती? आता चित्तामध्ये तो हरीच आहे, सतत त्या हरीशिवाय दुसरं काहीच आठवत नाही. हरण केलं हरीने ते चित्ताचं. चित्त हरलंय. आपलं हरलं का? आपल्या चित्ताचं हरण केलं का? अरे हरलंय ना. ते सद्गुरुरायाने आपलं चित्त नाही का हरलं? श्रीपाद बाबा नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. सद्गुरुराया नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. बाबा करू का दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. रामदास बाबा करू का दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. सद्गुरुदादा नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. सद्गुरुराया नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. बाबा नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. पांडुरंगाला नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. तुमच्यासाठी जीव येणा पिता पिता हो पाण्याविना तळमळे माझा. तुमच्यासाठी जीवन पिता पिता हो पाण्याविना तळमळे माझा. पाण्याविना तळमळे माझा. हो पाण्याविना तळमळे माझा. तुमचा कोणी पाठी प्रेम गाढा गाढा हो तुमच्या विना जीव माझा राहिना. सद्गुरुराया नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. रामदास बाबा नका करू दैना दैना हो तुमच्या विना जीव माझा राहिना. अरे बाबांनी नाही का मोहलं मन? आपलं सुद्धा चित्त मोहून टाकले. आपल्या सुद्धा चित्ताची चोरी केली. भगवान श्रीकृष्णाने जशी त्या गवळीनींच्या चित्ताची चोरी केली ना, तसलं आपलं चित्त नाही का झालं चोरी? आपलं सुद्धा झालंय ना. चित्तामध्ये दुसरं काही आठवतं का आता? दुसरं कशाचीच आठवण राहत नाही. रात्रंदिवस अरे माझे सद्गुरू कधी येतील, काय करत असतील, माझे सद्गुरू कधी मेळावा येईल, कधी मी मेळाव्याला जाईल, माझ्या सद्गुरूंना काय आवडतं, मी सद्गुरूंना कधी भेटेल. रात्रंदिवस डोक्यामध्ये काय असतं? सद्गुरूशिवाय डोक्यामध्ये काही नसतं. कारण की चित्तामध्ये ते ठसले ना. आता वेळ लागल्यानंतर जसं बघा एखादा नवीन लग्न झालेली स्त्री असते बघा, तिच्या चित्तामध्ये काय असतं? रात्रंदिवस तिच्या चित्तामध्ये तिचा पती असतो. दुसरं तिच्या डोक्यामध्ये असतं का? माझ्या पतीला काय आवडतं, त्याला काय, मी कसं वागल्यानंतर त्याला कसं मी जर बाकीच्यांबरोबर चांगलं वागले तर त्याला आवडेल, त्याला काय काय खायला आवडतं, काय प्यायला आवडतं, सगळं रात्रंदिवस तिच्या डोक्यामध्ये असतं. व्यवहारामध्ये पाहिलं, एखादी व्यवहारामध्ये पती, नवीन लग्न झालेली एखादी पतिव्रता असेल, तिच्या चित्तामध्ये तिचा पती आहे. मग आपला पती कोण आहे? मीराबाई तुझे पाय डोळा रूपाचे ठाण. तुझे पाय डोळा रूपाचे ठाण. अखंडमुखी नाम तुमचे वर्णने गुण. एकी एक नागतो मी दातारा. उडीत वेगळा ताडोली खरा. मागणे दातारा उचित ते करावा जाणोली खरा. किती तुझे रूप डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. सदा चित्तामध्ये आपला सुद्धा कोण? आपला पती. आपलं लग्न लावून दिले ना, बाबांनी लग्न लावून दिले. आता जीवाचं शिवाचं लग्न लावून दिले. आपला पती म्हणजे तो आहे. रात्रंदिवस तेच डोक्यामध्ये पाहिजे. तो पती आपल्या डोक्यामध्ये पाहिजे का नाही? अरे मीराबाई सांगती, ऐसे पति को क्यों करूं जो जन्मे और मर जाए.
ऐसा पती वरू मेरा जुडला अमर हो जाए. अरे असा पती कशाला वरू की त्याला जन्म मरण आहे, पण असा पती मी वरलाय त्याला जन्म मरण काहीच नाही. त्याला मी अमर आहे. माझं सौभाग्य काय म्हणते ते अमर आहे. मग आपलं नाही का? आपला सुद्धा पती तोच आहे, फक्त आपल्या चित्तामध्ये ते नाहीये. सद्गुरु वाचोनी सापडे न सद्गुरु वाचोनी सापडे न सद्गुरूंशिवाय आपल्याला सोय लावणारा दुसरा कोणी नाही. त्यांच्याशिवाय हे जन्म मरण टाळणारा दुसरा कोणीच नाही. सोडवायला कुणीच येणार नाही. अशिष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पापदाचनी. तिथे सोडवायला फक्त एक सद्गुरू येतात. शेवटच्या क्षणी कोणी कामाला येणार नाही. सगळं इथंच राहणार आहे. पैसा अडका सगळं कमवा, घरदार किती जरी कमवलं असलं, किती जरी नाव बिव कमवलं असलं तरी काहीच बरोबर येणार नाही. बरोबर येतं फक्त भगवंताचं नाम. इथं जे भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केले, तीच बरोबर येणारी. शेवटपर्यंत जर सद्गुरुनिष्ठ राहिलं तरच तिथं सोडवायला येतात. तरच जिथनं आलो तिथं आपण जाऊ. पतिव्रता कशी असते, तिच्या चित्तामध्ये पतीशिवाय तिच्या चित्तामध्ये दुसरं कोणीच नसतं. दुसऱ्या कुणाला जरी चित्तामध्ये आठवायचं म्हणले ना, तिला पतिव्रता धर्मभंग झाल्यासारखं वाटतं. मग आपला पती तो परमात्मा आहे आणि त्याला सोडून जर आपण दुसरं काही चित्तामध्ये घेत असेल तर विठ्ठल 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 म्हणून आपल्याला सतत अखंड चित्तामध्ये तो भगवंत आपल्या चित्तामध्ये पाहिजे. अखंड त्याच्या स्मरणामध्ये आपल्याला राहायचे, अखंड त्याच्याच ध्यानामध्ये राहायचे. काही करायचं, सगळं करायचं, फक्त त्याच्या ध्यानामध्ये राहायचे. रात्रंदिवस त्याच्या स्मरणामध्ये राहायचे. विठ्ठल विठ्ठल त्याच्या स्मरणामध्ये राहिले ना, ते कशाची चिंता करण्याची गरज राहत नाही. काही कसलंही मोठं संकट येऊ द्या, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. त्याच्यावरती भार घालून दिला. आता तुम्हाला काहीच करायचं नाही, मी निश्चिंत झालो, तुझ्यावरती सगळं सोपून दिलं, मी फक्त तुझ्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहणार, मला काहीच नको. त्याच्यावरती भार घातला ना, सगळं सांभाळतो. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया
मागं पुढे सतत उपाच असतो. आलेले खाऊ स्वतःवरती घेतो. बघा द्रौपदीसाठी आला ना, तिने एक हाक मारली, सगळ्यांना हाक मारत होती. सगळ्यांच्या तिने कुणाला ज्यावेळेस वस्त्र हरण होत होतं त्यावेळेस सगळ्यांना हाक मारली, कुणी सुद्धा आलं नाही. तिने सगळ्यांचा आसरा सोडून दिला. जी साडी धरली होती का नाही ती सुद्धा सोडून दिली. आता म्हणली मला मी किती जरी ह्यांनाही केलं ना कुणीच जिथं मला सोडू शकत नाही. मला सोडवणारा तो फक्त तो भगवंत आहे. त्याला एक हाक मारली. हाक मारल्याबरोबर कोठे कुंतलाचे द्वारकेच्या राया, कोठे कुंतलाचे द्वारकेच्या राया, वेळ कस गया लाविला, हो वेळ कस गया लाविला. कोठे कुंतलाचे द्वारकेच्या राया, सिस्टममध्ये असेल ना त्याच्याशिवाय मला दुसरं कुणीच नाही. त्याच्याशिवाय मला इथं सांभाळणारं मला या संकटातून किंवा इथं या त्याच्याशिवाय मला दुसरं कुणीच नाहीये. हा जर भाव असेल ना तर निश्चित तो येतो. फक्त तसा भाव झाल्याशिवाय त्याच्याशिवाय मला दुसरं काहीच नाही आवडत, काहीच नाही मला. बघा जणीसाठी येत होता. अरे 14 माणसांचं घर होतं. पूर्वीच्या काळामध्ये जर आता तरी गिरण्या आल्या, पूर्वी गिरण्या होत्या का? पूर्वी गिरण्या पहाटे 4 वाजता उठावं लागायचं आणि दळण दळावं लागायचं. 14 जणांचं कुटुंब होतं. त्यांच्यासाठी जनाबाई काय करायची, दळण दळायची. 4 वाजताच पहाटे उठायची आणि दळण दळत असताना ती म्हणायची, सुंदर माझे जाते गे फिरते भोवती, सुंदर माझे जाते गे फिरते भोवती, सुंदर माझे जाते गे फिरते भोवती, सुंदर माझे जाते ग फिरते बहुती, उभ्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, 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 जीव शिव तोरा विठ्ठला, रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला तू 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 रे बा विठ्ठला, जीव शिव दोन्ही गुंटे ग प्रपंचाचे विटे ग, जीव दोन्ही गुंटे ग प्रपंचाचे विटे ग, लावणी पाच बोटी घे तू रे बा विठ्ठला, 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 सासू आणि सासरा फिरतो तिसरा, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू रे बा विठ्ठला, 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 रे बा विठ्ठला तू 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 रे बा विठ्ठला. दळण दळत असताना ती सारखं म्हणायची, अरे विठ्ठला य म्हणायची. आई म्हणल्याबरोबर विठ्ठल तिथे यायचा. तिला दळण दळू लागायचा. प्रत्येक जणीला प्रत्येक काम करू लागत होता. कशामुळं? तिने तेवढी आर्त हाक मारली होती. तेवढ्या तन्मयतेने तिला ती म्हणायची, मला दुसरं तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही. माझ्या जाणीला
नाही कोणी हो माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी हो माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कुणी हो माझ्या जनीला नाही कुणी माझ्या जनीला नाही कुणी हो माझ्या जनीला नाही कुणी माझ्या जनीला नाही कोणी हो माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी हो माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कुणी हो माझ्या जनीला नाही कुणी माझ्या जनीला नाही कुणी हो माझ्या जनीला नाही कुणी ती म्हणायची मला तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाहीये. आणि ज्यावेळेस असं बघतो ना, देव सुद्धा म्हणतो अरे त्याला माझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. माझ्याशिवाय त्याच्या चित्तामध्ये दुसरं काहीच नसतं. माझ्याशिवाय त्याला सांभाळणारं दुसरं कुणीच नाही. देवाला सुद्धा वाटतं. आणि असं त्याला जर वाटतं आपल्याला वाटतं ना देवाला वाटावं, तर आपल्याला सुद्धा तसा भाव झाला पाहिजे. मला त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नाही. सगळे असू द्या, पण आपल्याला त्याच्याशिवाय खरे का खोटे, त्याच्याशिवाय आहे का कोण आपल्याला? सगळे आहेत, पण शेवटच्या क्षणी कोण येणार आहे? कोणी सुद्धा येत नाही. शेवटी येणारा तो भगवंत, ते सद्गुरूच येत असतात. म्हणून आपल्याला आपलं जर खरं कोण असेल ना, ते सद्गुरू, तो भगवंतच आपला भक्त आहे. आणि चित्तामध्ये फक्त त्यालाच ठेवायचे. अरे हा संसार घेऊन आपल्याला शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणार नाही, किंवा ह्याच्यामुळे आपण सुटणार नाही. अरे हे जर चित्तामध्ये ठेवलं ना, दुःखच होणार आहे. हे दुःखच भोगावं लागणार आहे. पण चित्तामध्ये जर भगवंत असेल, सद्गुरू असेल ना, तर ह्या दुःखाची वाट लागल्याशिवाय राहत नाही. पाठीमागं लागलेलं जन्म मरण तुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून खरं सुख, खरा दागिना जर काय असेल ना, तर काय ते भगवंताचं नामच आहे. आणि ते सुखल्यालो सर्व तोपर्यंत करतच राहायचं. तोपर्यंत म्हणायचं आपलं कुठेतरी कमी पडते, वाटलं पाहिजे मला आता काहीच करण्याची इच्छा राहिली नाही. नामस्मरण कुठपर्यंत, इथपर्यंत करायचं की आता मला काहीच नको, आता याच्याशिवाय करायचं मला आता काही करायची इच्छाच नाही, काही उरलंच नाही करायचं. एकदम असं तृप्त झालं पाहिजे, तृप्त होईपर्यंत करायचं. आपण करतो किती वेळ? 5 मिनिटं, 10 मिनिटं. नामस्मरण किती वेळ बसता? म्हणजे आम्ही 15 मिनिटं बसतो. नाही म्हणजे आम्ही अर्धा तास बसतो. अरे 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास,
दिवसभर जे केले तेच डोक्यामध्ये येत राहते, तीच घुमत राहते. कधी लक्ष लागायचं. भगवंत सांगतो तुम्ही मला फक्त 5 मिनिटं द्या. 5 मिनिटं त्याच्याकडे जरी लक्ष तेवढं तल्लीन होऊन सगळं विसरून त्याच्यापर्यंत गेलं ना, तरी स्वतःला दुसरं कशाची या अष्टप्रहारामध्ये 24 तासामध्ये ते म्हणतात 1 तास तरी मला द्या. निमिषभरी सेकंद फक्त मला द्या. सेकंदामध्ये ते सुख त्या फक्त तिथपर्यंत जरी जाऊन आलं ना, त्याला सारखं त्याची ओढ लागते. आणि सारखं तिथं जायचंय मला, सारखं ते मी आता उपभोगले ना, ज्याचा अनुभव घेतलाय ना, मला सारखं तिथं जायचंय. आता मला ते परत उपभोगायचंय. जसं दारुड्याला बघा कसं ते दारूची नशा चढल्यावरती एकदा त्याला नशा चढली ना, असं वाटतं सारखं सारखं तेच त्याच्यापाशी जाऊन जरी आला ना, तरी त्याला वाटतं सारखं सारखं तेच मला मिळावं, तो आनंद मला सारखं भोगायचे, सारखं मला तेच पाहिजे. फक्त तिथपर्यंत तो आनंद भोगला पाहिजे. थोडं जरी तिथं जाऊन आलं तरी वाटतं आता नको, दुसरं काय नको. सारखं वाटतं सारखं चिंतनालाच बसावं, सारखं नामस्मरण करत बसावं. ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, सारखं सारखं वाटत राहतं. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी एवढं त्या भगवंताचं नाम गोड आहे. अमृत सुद्धा त्याच्या पुढे फिकं लागतं. तेव्हा तर ते एकदा घेऊन तर बघा, एकदा ती नशा चढून तर बघा, एकदा चढली ना परत कधीच उतरणार नाही. कैसी नशाए हरि नाम की, कैसी नशाए हरि नाम की, जरा भी करके देखो. कैसी नशाए हरि नाम की, जरा भी करके
की मग त्याची नशा कळेल. फक्त पिऊन बघा, एकदा जर घेतलं ना तर दुसरं काहीच आवडणार नाही, काहीच आवडणार नाही दुसरं. श्रीकृष्ण सांगतात, अरे तो जो भक्त आहे ना, तो ज्यावेळेस त्या सुखापर्यंत पोहोचतो ना, त्या सुखाचं थोडं जरी कण जरी त्याला मिळालं ना, तरी त्याला दुसरं जन धन काहीच आवडत नाही. त्याला दुसरं कशाचाच भोग राहत नाही, काहीच नको वाटतं. त्याला वाटतं फक्त मला ते सुख मला सतत पाहिजे, ते सुख मला उपभोगायला मिळावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, त्या मीराबाईने नशा सोडून घेतली. राजाची मुलगी तरी सुद्धा रस्त्याने चालली ना तरी नाचतच चालायची. अरे नाचोगे 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 हरी गुण गावत नाचोगे नाचोगे हरी गुण गावत नाचोगे 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 मैं तो हरी गुण गावत नाचोगे, मैं तो हरी गुण गावत नाचोगे नाचोगे हरी गुण गावत नाचोगे. नाचूंगी 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 मैं तो हरी गुण गावत नाचूंगी. ती म्हणते मी भगवंताचं त्याचं गुण गात मी नाचणार. रस्त्याने चालली तरी नाचतच चालायची. लोक नावं ठेवत होती पण कशाचंच त्याला भान नव्हतं. का सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आता मला काही राहिलं नाही. आनंदे निर्भय डुलत असो, आनंदामध्ये आता निर्भय झाले. तो आनंद आता मला मिळाला, भय कशाचं राहिलं नाही. पाठीमागे जे सर्वात मोठं भय कशाचं